गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, कारण योगेश कदम यांच्या शिफारसीमुळे फरार गुंड निलेश घाळवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचं आता उघड झाल्याचं आपण बघू शकतोय। निलेश घाळवळचा भाऊ सचिन घाळवळला योगेश कदम यांच्या शिफारसीमुळे शस्त्र परवाना मिळाल्याचं समोर आलंय। 20 जून 2025 रोजी अधिकृत शस्त्र परवाना दिल्याचं सध्या उघड झालंय। सचिन घाळवळवर हत्येचा प्रयत्न, आर्म्स ऍक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। निलेश घाळवळ सध्या स्वित्झर्लंडला पसार झालाय, मात्र त्याचा भाऊ सचिन घाळवळ हा घाळवळ टोळीचा म्होरक्या आहे। या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या शिफारसीनं सचिन घाळवळला शस्त्र परवाना मिळाल्याची माहिती। 20 जून 2025 रोजी अधिकृत हा शस्त्र परवाना दिला गेलाय। सचिन घाळवळवर हत्येचा प्रयत्न, आर्म्स ऍक्ट सारखे अनेक गुन्हेही दाखल आहेत। निलेश घाळवळनंतर सचिन घाळवळ हा टोळीचा म्होरक्या आहे। दरम्यान यावरून हर्षवर्धन सपकाळ आणि सुषमा अंधारे यांनी सुद्धा टीका केली आहे। हे गुंडांचंच राज्य आहे अशी टीका त्यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे मान्य आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। तर सुषमा अंधारे यांनी योगेश कदम यांचा राजीनामा सुद्धा मागितलाय। जे कदम आहेत ते डान्स बार चालवतात, त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये मुली नाचताना आढळतात। तो परवाना त्यांच्या आईच्या नावावर आहे, तरी ते राजीनामा देत नाही। पुण्याला स्वारगेटमध्ये बलात्कार झालेल्या महिलेबद्दल म्हणतात ती किंचाळली का नाही, किंचाळली असती, ओरडली असती तर बलात्कार झाला नाही। अशा बेताल वर्तन करणाऱ्या कदमांना मुख्यमंत्र्यांचंच पाठबळ आहे। आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे गृहमंत्री आहेत, आणि हे गुंडांना पाठबळ नाही तर हे गुंडांचंच सरकार आहे असं देखील आता काही दिवसांनी आम्हाला म्हणावं लागेल। राज्याचे राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी ज्या पद्धतीने निलेश घाळवळ या कुख्यात गुंडाच्या टोळीतील सतीश घाळवळचा सशस्त्र परवाना, जो शस्त्र परवाना याच्यासाठी स्पेशल रेकमेंडेशन करून तो परवाना मंजूर केला, काय गृहमंत्री योगेश कदमांना गृहमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मी माझ्या पक्षाच्या वतीने एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ही थेट मागणी करते की तात्काळ राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा घेतला जावा। योगेश कदम यांना या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही।